नवनाथ भक्तिसार प्रारंभ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदैवताय नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। ओम नमोजी हेरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी आताणमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदा ते वरवुणी काज साधका ते विराजवी नवनारायण म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवण नामी कवण लक्षणा जगा माझी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होणी दक्ष जगा माझी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होणी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजय या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजय प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा यावरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजय जगी चरपट नाम आविर्होत्र जो योगद्रुम मिरविजय जगी नामे नागेश या परी द्रुमिल अति समर्थ जगी मिरविजय भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजय नववा जो करभाजन तो गहिनी ऐसे मिरविजय नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्यासी ते वीर्य चुकोने ठाया ठायासी आपाक काही उरले असे तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्योदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा जनमे जय महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे ते महीचे परमकुशी ब्रह्मवीर्य आहे रेवा तिरासी तेथे व्यापोणी जीवन दशेसी देहा लागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजय नामाने रेवावेरेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे तेची वेळी आणि करीत सपिरणी मौळी अकस्मात पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जाणपा तरी तेथे आविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्ध नागनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परिमित्ररेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती ती वरद हस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल तेथे हरिजो नारायण शीघ्र संचरोणी दीक्षा कारण कोरक्षासे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवणे जगविख्यात दीक्षा लागी विराजावा तो मित्ररेत अकस्मात येऊन पडिले भरतरी अंत ते कैलिके पाहुणी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचारोणी रेत अंगी भरतरी नामे मिरविजय या परी हिमाद्रीच्या विपणस्थानी दिग्गज ठेला महितेशेनी तै सरस्वतीचे उद्देशे करुणी विधी वीर्यासी ढासळला तैसा गज कर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजय रेतरत्न तया नामाभितानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजय या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोणी भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय तै करभाजने संचराया जीवदशा मिरवावी तो एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी तव तो यमुना तट एकांत तिथे मनुष्याची न मिळे मात ऐसे पाहुणे शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानिले तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशांत तू ते सापडेल खूण ते माते बोलुनी दावी अपर्णे तू ऐसे शिवतीस पुसता तो आधीच
पाहुणीच मच्छिंद्र झाला बोलता, म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचोज मिरवेल. शिव म्हणे हे झाले अपूर्व, पुढे ऐक आनंद पर्व. मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करविण मी. या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास. अंड सांडवणी जळ तटास मच्छी गेली जळोदरी. वरील शकल पडिले मही, खालील शकलांत बाळ विदेही. जैसा अर्क उदक प्रवाही, एकाएकी उतरला. अरे हा कवी नारायण, मच्छोदरी पावला जनन. तरी मच्छिंद्र ऐसे या ते नाम, जगा माझी मिरविगी. जाळ्यास वे मीन धाडी, आतुल्या ओढी कर संपुटी. बाहेर काढिता कामिक जेठी, मही मिनांते सोडितसे. मच्छिंद्र एक एक मत्स्य वेचोनी, प्रवाह मेळवी जीवना लागोणी. ते कामिकता ते दृष्टीने पाहुणी, परमचित्ते क्षोभला. लक्षोणी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वकरपुटी केले ताडन. म्हणे जळोदरीचे काढिता मीन, बहुश्रम जाणसी. तरी पुन्हा जळोदरी मत्स्य सोडितोसी कैसा भिकारी. खासील काय उदरांतरी, भीक मागो जाशील. या उपरी उत्तर दिशा बद्रिकाश्रम, पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम, योगा लागी आचरला. शिवदत्त चालती विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी. बाळतनु पाठपोटी, अस्तित्वच्या उरल्या पै. उभा राहुणी समोर दृष्टी, दत्त म्हणे महाराजा तपोजेठी. कवन कामना उदेल पोटी, ते वरद वराते मिरवावे. येरू म्हणे वरदोस्तू, कामनावरी एक भगवंतू. ऐसे वतता झाला ती तू, पदावरी लोटला. मग वरद हस्ती स्पर्शोणी मवळी, करणी ओपित मंत्रावळी. तेने अज्ञान दशा काजळी, फिटवणी गेली तत्काळ. मग त्रिवर्ग येऊणी त्या स्थानी, दत्तासी म्हणे पंचमूर्धनी. या शिष्या ते अभ्यास होणी, सकळ सिद्धी मिरविका. जारण मारण उच्चाटन, शापदपी निवारण. शरादपी अस्त्रादी निर्वहन, मंत्रशक्ती त्या वरत्या. पुढील भविष्य जाणवण, संप्रदाय केला निर्माण. षडरूपजोगी दर्शन, कान फाडी मिरवले. नाथ ऐसे देऊणी नाम, शिंगी शैली देऊणी भूषण. ऐसे पारी करुणी प्रमाण, अत्री नंदन पै गेला. मच्छिंद्रनाथ अंबे पासी अनुष्ठान, करिता झाला सप्तदिन. वेद बीजाचे अभिसिंचन, अंबे लागी करीतसे. उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कामणी. मग त्या सिद्धाचा हात धरुणी, मार्तंड पर्वती पैनेला. अष्टसिद्धीं समवेत 52 वीर सकळ दैवत. नागवृक्ष तरुच्या शाखा व्यक्त, करुणिया बैसले. तेथोणी पुढे दक्षिणपंथी, सरिता पात्रे जावे निगुती. परिभा तेथे श्वेतकुंडे असती, तोय भरित महाराजा. जया कुंडात सजीव वेल, दृष्टी गोचर बा होईल. तया कुंडी स्नान वहिले, करुणी जीवन प्राशिले. मग 12 नामी करुणी सिंचनी, तरु न्हाणावा तया जीवनी. तेव्हा दैवते प्रसन्न होणी, वरदान तू ते देतील बा. ऐसा षण्मासे यरझारा करुण, देवतांचे करुणी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मुण, बंगाल देशी चालता झाला. चंद्रगिरी सर्पो दयाळ ब्राह्मण, स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नामी मिरवितसे. मच्छिंद्र म्हणे भस्मनो हे पूर्ण ग बसती, जो हरिनारायण उदयो कीर्ती. प्रभा मिरवणी त्रिजगती, मोक्ष मांदुसा मिरवेल. मग ती सवेंची नितंबिनी, जावणी बैसे शेजार सदनी. तेथे 7-5 व्रजवासिनी, येवणी त्या स्थानी बैसल्या. अगे ऐसी सोगे महिवरती, किती एक ठक बहु असती. नाना कवटाळे करुणी दाविती, जग भोंदिती जननीये. उकरडा माझी भस्मची मुठी, सांडिती झाली ते गोरटी. तया माझी हरिजेठी, संचार करी महाराज. येरीकडे मच्छिंद्रनाथ, पूर्व समुद्री जगन्नाथ. करुणी सेतू बंधायेत, रामेश्वर दर्शनी. वरुणी वर्षाव पर्जन्य करीत, मारुतीकडे दरडी उकरीत. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, विस्मया ते पावले. यावरी बोले वायुसुत, मी मारुतीच्या शेजारास. भावे राहुणी एकेकळेस, वरिले आहे महाराजा. तेही कला सहस्रांशी, माते लाधली महापरदेशी. ते तुझ दावितो या समयासी, तया पासावजे प्राप्त झाली. उड्डाण करुणी जाये कांता, तेथे धरी भीमरोपता. न कळता त्या ते 7 पर्वता, उचलोनिया फेकले. नभमंडपी ढगा समान, पर्वत येतसे पंथी गगन. ते मच्छिंद्रनाथ दृष्टी पाहुण, स्थिर स्थिर म्हणत असे. मग महापर्वत एक विस्तीर्ण, उचलोणी बाहुमस्तकी अर्पुण. फेकावा तो मच्छिंद्रनाथाने, निज दृष्टीने देखिला. मग अब्धी उदक घेऊणी, वायू आकर्षण मंत्र म्हणोनी. सबळ झुगारुणी पाणी, वायू नंदन सिंचिला. म्हणती सिद्धाची मंत्रस्थिती, अघटित असे वदता उक्ती. तरी माझी भक्ती
गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. बारी झाले तुझे दर्शन, तुझसी आहे माझे कारण. मज मस्तकीचे होजे उतरणे, तुझे हाते होईल. मारुती म्हणे योगद्रुमा, रामाचे घडले दास्यामा. सीता शुद्धी पाहुणी उगमा, लंकापती मारविला. सीतामाई म्हणे मम कामना, तुवा आचरावे गृहस्थाश्रमा. कांता करुणी संसार उगमा, सर्व सुख भोगावे. पर्यंता साक्ष रघुकुळ टिळक, म्हणे वाया न माणी दुःख. श्रीराज्याच्या स्त्रिया सकळीक, कांता असती तुझ्याची. मग राम म्हणे बा ऊर्ध्वरेती, आजपासून असे मारुती. तयाच्या भुवकारे श्वास संगती, गरदर होती त्या स्त्रिया. अळशी वार्ता होता निश्चिती, मग म्या स्वीकारेले शैल्य देशाप्रती. यावरी तेथे स्त्रिया नृपती, मेनका नामे विराजली. कामरती मंथनाकार, रतिसी अर्पिती कामिकनर. ऐसा जाणून मणी विचार, परमचित्ती क्षोभली. करी तपस्या 12 वर्ष, सकळ आटिले शरीर मांस. मग ती पाहुणे अतिकृश, प्रसन्न झालो मी तिथे. ती वदता कामना विचार, मग मी बोलिलो ती लागोणी. की ऊर्ध्वरेता जन्माहुनी, दृढ कासोटी विराजिलो. तरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा, मच्छिंद्र नगरी जवू ओजा. ते चित्त दैवरती काजा, काम भक्ती तुष्टेल. मच्छिंद्र म्हणे ऊर्ध्वरेता, माते कार्य हे निरोपिता. तरी ब्रह्मचर्यत्व समूळ वृक्षा, आंचवले जाईल. ऐसे कोणी मच्छिंद्र वचन, म्हणे बारे योग द्रुमण. ही अनादि राटी पूर्ण, भोग भोगिता निर्दोष. तव तात जो उपरिचर वसू, तो तव उदरी येईल वसू. कीर्ती ते मही प्रकाशू, महाप्रचंड मिरवेल. हिंगळाज कारणी ज्वाळामुखी भगवती, महाप्रदीप्त आदिशक्ती. तेथे जाऊनी द्वाराप्रती, मच्छिंद्रनाथ पोचले. ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड. त्यांनी नाथपंत पाहुणी वितंड, चित्तांत कामना उदेली. तण्याय अष्टभैरव, मांडिते झाले युद्ध पर्व. कोणी त्रिशूळ परशु गांडीव, टणत्कारिले ते समयी. गदा दारुका यंत्र अचाट, भाले गुप्ती कुठार भोथट. 80 शस्त्रे तीव्र अचाट, करी कवळुनी उठावले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, भस्म झोळी वोपिला हस्त. जय जय श्री गुरु राजदत्त, म्हणून भस्म करी कवळुनी. ते वातास्त्र अर्क प्रचंड, प्रवेश करिता भैरव पिंड. तेने विकल झाले अष्टधेंड, चलन वलन विसरले. प्रथम वासव शक्ती प्रगट होता, दनाना उठला ब्रह्मांडी समजता. तो प्रळयनाद अंबा ऐकता, परिचारिका धाडित असे. त्याही चामुंडा तीव्र थोर, शस्त्रास्त्री करीती मार. परितो सुभट मच्छिंद्र, निवारित अस्त्राने. यावरी एक क्षणी चामुंडा भार, तयाचा कैसा झाला विचार. भूलिक मोहनास्त्र, कामशरी योजिले. ते अस्त्र चपळ सबळवंत, वसने आसुडीन त्वरित. नेऊनिया गगनपंथे, अंबराते मिरविली. मायास्त्रे करुणी अपार पुरुष, सर्वभूषणी महादक्ष. निर्मुनिया नाथ प्रत्यक्ष, समोर संचार करवितसे. ऐसी करुणी दृढ राहटी, स्मरणास्त्र जल्पले होटी. तेणे करुणी सर्व गोरटी, देहाप्रती पातल्या. तो पळत पळत सहज नयनी, भैरव पाहिले अनवट स्थान. कंठी उरलासे प्राण, रुधिर अवनी सांडतसे. आणिक पाहिले नेत्रश्वेती, मग पळूनी गेल्या जेथे भगवती. अंबिका पाहुणी नग्न समजती, आश्चर्यचित्ती करीतसे. मग मच्छिंद्र पाशी येऊनी त्वरित, बहुप्रेमाने हृदय धरित. तेने पाहुणी जगन्माते ते, चरणावरी लोटला. मग अंबा प्रसन्न होऊन, अस्त्रे दिदली त्या ते 2. स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न, प्रसाद ते निवेदले. स्वस्ती स्त्री भक्ती कथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसुत भाविक चतुर, प्रथमोध्याय गोढा. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु. नवनाथ भक्तिसार प्रथमोध्याय समाप्त.